झोपेत असणाऱ्या नवऱ्याचा गळा दाबून बायकोने नवऱ्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना आज चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही जामसाळा येथे उघडकीस आली आहे। ही घटना मध्यरात्रीची असून बायकोनेच नवऱ्याच्या छातीवर बसून दोन्ही हाताने गळा दाबून मारण्यासाठी पूर्ण प्रयत्न करून नंतर दुपट्ट्याने गळा आवळून नवऱ्याचा शेवट केला आहे। मृतकाचे नाव दुवास बाबूराव चौधरी, वय वर्ष 38 असून त्याच्या पश्चात त्याची आई व 2 लहान मुले आहेत। आरोपी वैशाली दुवास चौधरी, वय वर्ष 32 हिने खून करण्याचा गुन्हा कबूल केला असून कारण कौटुंबिक वाद सांगितले आहे। मात्र आरोपी वैशाली संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे, त्यामुळे चोफेर तपास पोलीस करत आहेत। आज दिनांक 15/6/2025 रोजी नवीन जामसाळा येथील श्रीमती सुनंदा बाबूराव चौधरी यांनी तक्रार दिली की त्यांचा मुलगा दुर्वास बाबूराव चौधरी यास कौटुंबिक कारणांवरून त्याची पत्नी सौ वैशाली दुर्वास चौधरी हिने गळा दाबून खून केलेला आहे। त्यानुसार पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला असून आरोपी ताब्यात आहे व पुढील कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक सा, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सा, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सिंदेवाही येथील सपोनी विश्राम करीत आहे। पुढील गुन्ह्याचा तपास सुरू आहे। मिथुन मेश्राम, जनशक्ती, चंद्रपूर।